चला तर आता आपण आज बघणार आहोत की कंपनीचा डॅशबोर्ड ओपन कसा करायचा. ओके. सो पहिल्यांदा गुगल क्रोमवर जायचं. नंतर इथे सर्च बारमध्ये अर्न विथ स्किल्स लॉग इन सर्च करायचं. अर्न विथ स्किल लॉग इन सर्च करायचं. इथे सर्च केल्यानंतर आपली कंपनीची पहिली वेबसाईट येईल, इथे ओपन करायचं. असं पेज ओपन होईल. ओके. सो इथे आपल्याला कंपनीचे सगळे डिटेल्स कळतील. कंपनीचे कोर्सेस कोणते आहेत, ह्याच्यामध्ये तुमचे कोर्सेस कुठले आहेत, तुमचे आपले कोर्सेस हे तुम्हाला सगळे इथे पाहायला मिळेल. ओके. सो याच्यानंतर आता काय करायचं, इथे 3 लाईनवर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर माय अकाउंट्सवर क्लिक करायचं. आता इथे तुमच्या इथे इथे विचारेल युजर नेम आणि ईमेल आय डी आणि पासवर्ड. सो आता युजर नेम इथे काय टाकायचं, तुमचा जो ईमेल आय डी रजिस्ट्रेशन केलेला होता तो ईमेल आय डी इथे तुम्हाला टाकायचा आहे. सो आता इथे आपण तुमचा ईमेल आय डी आणि त्याला पासवर्ड सुद्धा तुमचा तो ईमेल आय डीच टाकायचा आणि इथे लॉग इन करायचं आहे. ओके. आता इथे मॅडम सेव्ह असल्यामुळे तुम्हाला सेव्ह दिसते. ओके. हे झालं लॉग इनचं. आता याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायच्यात. ह्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला आजची अर्निंग किती झाली, तुमच्या 7 दिवसाची अर्निंग, 30 दिवसाची अर्निंग किती आहे, ऑल टाइम अर्निंग किती आहे, हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता इथे आपण बघूया डॅशबोर्डमध्ये 3 लाईनवर क्लिक केलं आणि इथे आपण डॅशबोर्ड पाहिलेलं आहे. आता इथे ऑप्शन आहे सेकंड प्रोफाईलचा. तिथे प्रोफाईलवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे स्पॉन्सर्स कोण आहेत, म्हणजे ज्यांनी तुम्हाला कंपनीमध्ये रजिस्टर केलेलं आहे, ज्यांच्या तुम्ही कंपनीमध्ये आले त्यांचे तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. मोबाईल नंबर, ईमेल आय डी, सगळं डिटेल्स पर्सनल. आणि इथे तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन असेल. तुम्हाला जर इथे फोटो चेंज करायचा तुमचा इथनं फोटो तुम्ही चेंज करू शकता. इथे चूज फाईलमध्ये सिलेक्ट करून तुम्ही गॅलरीतून फोटो सिलेक्ट करायचा आणि इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आणि सेव्ह चेंजेस करायचा. ओके. प्रोफाईल तुम्हाला अपडेट करायचा असेल तर. ओके. सेकंड आपल्याकडे ऑप्शन याच्यामध्ये बँक डिटेल्स. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला बँक डिटेल्स तुमचे अपडेट करायचे आहेत. सो बँक डिटेल्समध्ये तुम्ही सिलेक्ट करताना इथे सिलेक्ट टाईपमध्ये तुम्ही बँक इथे सिलेक्ट करायचं. बँक सिलेक्ट केलं की तुमचा बँक नेम, अकाउंट होल्डर नेम, IFSC कोड आणि अकाउंट नंबर टाकून इथे सेंड OTP करायचा. ओके. सेंड OTP केलात की इथे तुमचा OTP तुमच्या ईमेलला जाईल. सो ईमेल जाताना कुठे चेक करायचं ते तुम्हाला परत दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला OTP आला तुमच्या याला मेलला, ईमेल ओपन केला की तुम्हाला इथे 3 डॉटवर क्लिक करायचं आणि इथे तुमचं स्पॅम, या स्पॅम मध्ये जाऊन तुम्ही इथे चेक करू शकता. तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी चा जो OTP आहे तो तुम्हाला इथे OTP इथे मिळून जाईल. ओके. हे झाले बँक डिटेल्स. आता आपण बघणार आहोत KYC डिटेल्स. सो KYC डिटेल्स मध्ये तुम्ही इथे सिलेक्ट टाईप करून तुम्ही आधार बेसवर तुम्ही तुमचा आधार नंबर, आधार नाव, आधारचा पुढचा फोटो आणि आधारचा बॅकचा फोटो टाकून तुम्ही इथे अपडेट डिटेल्स करू शकता. हे झालं आधार बेसवर. तुम्हाला जर पॅन बेसवर करायचं तुम्ही इथे पॅन सिलेक्ट करू शकता आणि पॅन वर नंबर, तुमचा पॅन नंबर, पॅन नाव आणि पॅनचा फोटो तुम्ही इथे पॅन कार्डचा इथे फोटो तुम्ही टाकू शकता आणि अपडेट डिटेल्स करू शकता. ओके. आता याच्यानंतर पुढचं आहे ॲफिलिएट लिंक. ही ॲफिलिएट लिंक आपण कधी वापरतो, माय रेफरल लिंक असते. एखाद्या लीडला रजिस्ट्रेशन करायचं कंपनीमध्ये तेव्हा तुम्ही ह्या लिंकचा वापर करायचा. त्याच्यानंतर इथे आहे लीडर बोर्ड. सो या लीडर बोर्डवर तुम्हाला दिवसाला आजच्या एका दिवसामध्ये कोणी अर्निंग केलेले आहे हे टॉप 10 अर्नर तुम्हाला इथे पाहायला मिळतील याच्यामध्ये. ओके. हे बघा, आता दिवसाचं झालं, त्याच्यानंतर आठवड्याला कोणी किती अर्निंग केलेले आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्याच्यानंतर महिन्यामध्ये किती कोणी केलं अर्निंग हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जसं ऑल टाइम कोणाचे अर्निंग जास्त आहे हे तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके. हे तुम्हाला लीडर बोर्डला इथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर इथे येतं माय असोसिएट्स. सो जेव्हा तुमची डाऊनलाईन टीम जेव्हा तुमच्या रेफरल लिंकनी कोण रजिस्ट्रेशन करेल तेव्हा तुमचं इथे असोसिएटमध्ये सगळं तुमचे डिटेल्स इथे मिळतील. ओके. त्याच्यानंतर आता इथे पुढे आहे विड्रॉल रिक्वेस्ट. समजा तुमच्या वॉलेटला पैसे आलेत, तुम्हाला विड्रॉल करायचे आहेत, ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये घ्यायचे असतील तेव्हा तुम्ही इथे विड्रॉल रिक्वेस्ट टाकू शकता. इथे प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमची जी अमाऊंट शिल्लक असेल तिथे अमाऊंट तुम्ही टाकू शकता आणि इथे रिक्वेस्ट करू शकता. ही रिक्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली स्टेटसमध्ये दिसेल तुम्ही किती अमाऊंटची रिक्वेस्ट टाकली आहे आणि तुमचे स्टेटस पेंडिंग दिसेल.
म्हणजे पेमेंट क्रेडिट झालं की नाही हे तुम्हाला इथे स्टेटस ह्याच्यामध्ये दिसून जाईल. ओके. आणि इथे तुम्हाला शेवटी सेकंड लास्ट भेटेल माय कोर्सेस. ह्याच्यामध्ये तुमचे कोर्सेस कुठले आहेत हे तुम्हाला कोर्सेस इथे पाहायला मिळतील. ऍक्टिव्ह कोर्सेस कोणते हे तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओज तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील. तुम्ही यातनं हे व्हिडिओज पाहू शकता. ओके. ह्या कोर्सेसचे व्हिडिओ तुम्ही बघायचे. आणि आता इथनं आपण शेवटच्या इथनं लॉग आउट करूया.